तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 23 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 23 दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज रॉंग. तर खालीलपैकी अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी कोणते स्टेटमेंट चुकीचे आहे. तर पहिलं ऑप्शन आहे ए, थिटा इज ग्रेटर दॅन 0 डिग्री फॉर प्युअर वॉटर ग्लास पेअर. फक्त वॉटर जर घेतलं तर 0 डिग्री, पण पेअर दिलेली आहे तर त्यामुळे ग्रेटर दॅन 0 राहील. तर पहिलं ऑप्शन आहे. बी ऑप्शन आहे, थिटा इज नॉट कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर. थिटा कॉन्स्टंट नाही जर लिक्विड आणि सॉलिड पेअरची जोडी फिक्स असेल. सी ऑप्शन दिलेलं आहे, थिटा इज लेस दॅन 90 डिग्री फॉर केरोसिन ग्लास पेअर. आणि लास्ट ऑप्शन दिलेलं आहे डी, थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री फॉर मर्क्युरी ग्लास पेअर. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. तर या 4 ऑप्शनपैकी नेमकं कोणतं करेक्ट ऑप्शन असेल त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. तर या केसमध्ये फर्स्ट जो ऑप्शन आहे ए ऑप्शन, तर तो दिलेला आहे थिटा इज ग्रेटर दॅन 0 डिग्री. थिटा ग्रेटर दॅन 0 डिग्री कोणासाठी, फॉर प्युअर वॉटर ग्लास. फक्त वॉटर जर घेतलं ना, प्युअर वॉटर, तर याच्यासाठी जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो असतो 0 डिग्री. पण आता या ठिकाणी 2 कंडिशन दिलेल्या आहेत, प्युअर वॉटर दिलेलं आहे आणि ग्लास दिलेला आहे. तर याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0पेक्षा मोठा असेल. ओके, तर हे जे ऑप्शन आहे तर एक करेक्ट ऑप्शन आहे. पण आपल्याला फाईंड जे करायचं ते कोणतं, तर रॉंग ऑप्शन फाईंड करायचं. बी ऑप्शन जो दिलेला आहे तो दिलेला आहे, थिटा इज नॉट कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर. जर लिक्विड आणि सॉलिड याची पेअर म्हणजे जोडी जर सारखीच असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या सॉलिड आणि लिक्विड पेअरसाठी नेहमी कसा असतो, तर कॉन्स्टंट असतो. एकदम एक करेक्ट ऑप्शन आहे. सॉलिड आणि लिक्विड पेअरसाठी कॉन्स्टंट राहतं. पण या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, थिटा इज नॉट कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर. तर बी ऑप्शन जो आहे नॉट कॉन्स्टंटसाठी दिलेलं आहे. कॉन्स्टंट असतो, नॉट कॉन्स्टंट आहे, म्हणून हे ऑप्शन चुकीचं असेल. ठीक आहे, पण तरी आपण काय करू, अजून दोन्ही ऑप्शन चेक करून घेऊ. थिटा इज ग्रेटर दॅन थिटा इज लेस दॅन 90 डिग्री म्हणजे कसा, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल हा कोणासाठी असतो, तर असतो तुमचा केरोसिनसाठी असतो. आणि केरोसिनच दिलेलं आहे, इथं केरोसिन दिलेलं आहे. आणि दुसरं कोणतं दिलेलं आहे, ग्लाससाठी. तर ग्लास आणि केरोसिनसाठी अँगल हा ॲक्यूट अँगल असतो. ॲक्यूट म्हणजे काय, लेस दॅन 90 डिग्री. तर ही ऑप्शन करेक्ट आहे. आता राहिलं कोणतं, डी ऑप्शन. तर डी ऑप्शन पण चेक करून घेऊ. थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे कोणता, ऑप्टूज अँगल. आणि ऑप्टूज अँगल कोणासाठी असतो, तर मर्क्युरीसाठी असतो. तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री फॉर मर्क्युरी ग्लास. तर आपण जो ऑप्शन आहे डी ऑप्शन तो पण करेक्ट आहे. म्हणजे याच्यात फक्त एकच ऑप्शन चुकीचा आहे, तो ऑप्शन म्हणजे काय, बी. म्हणून आपल्या या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी असेल.